मताधिक्य दिसलेलं आहे आणि हे वाढणार आहे, त्यामुळे आमचाच फायदा आहे, त्यामुळे आमचा विजय होईल. आपली जवळीक आहे आणि उमेदवार साधारणपणे कधीपासून निघलो असं आपलं काय? मातोश्रीची जवळीक म्हणजे काय, आता आम्ही त्यांचे पदाधिकारी असल्यामुळे आमची मातोश्रीची जवळीक आहेच, आम्ही मातोश्रीशी बांधील आहोत. त्यामुळे आणि हे सगळे निर्णय मातोश्रीवरून माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे आमचे आदेश देतात, निर्णय नाही घेत, आदेश देतात आणि तो आदेश आम्हाला शिरसावंत असतो. त्यामुळे त्यांचा निर्णय लवकरच होईल. त्यांनी म्हणलेलं आहे आम्ही लवकरच निर्णय घेऊ, कारण 288 विधानसभा मतदारसंघाचा ते लवकरच निर्णय घेणार आहेत सगळे तिन्ही पक्ष बसून, आणि ते लवकर देणार आहेत, कारण उमेदवाराला पुरेसा अवधी प्रचाराला मिळावा असं आमच्या उद्धवसाहेबांची इच्छा आहे आणि ते त्याप्रमाणे त्यांचे निर्णय घेतील, लवकर डिक्लेअर करतात. निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्धव ठाकरे गटाकडनं लढवायचा निर्णय घेतलाय, काय नेमकं असं लढवण्याबाबत आपलं निर्णय झाला, याच्या मागे कारण काय? मी गेल्या 35 वर्ष समाजकारणात होतो, प्लस मी बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे, क्वालिफाईड आहे. 37 वर्षाचा माझा शासन सेवेतील प्रशासकीय अनुभव आहे आणि ह्या दृष्टीने तसंच मी ज्या विभागात राहतो किंवा जिथून कार्य करत होतो त्या विभागातून आम्ही आजपर्यंत 35 वर्ष कमीत कमी ग्रामपंचायत इलेक्शन्स असो, पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन्स असो, आमदारकी असो किंवा खासदारकी असो, या प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्ही आमच्या पक्षाला लीडनेच आणत आलेलो आहोत. ही एक जमेची बाजू आहे, त्यामुळे आम्ही कधीही मागे पडलेलो नाही. त्यामुळे त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही तालुक्यातही पूर्ण लीड मारू या दृष्टीने माझी खात्री झालेली आहे आणि त्यामुळे जसे इतर जण इच्छुक आहेत या विधानसभा मतदारसंघातून तसं मी इच्छुक आहे आणि मला तिकीट मिळाल्यास पक्षाकडनं मी नक्कीच ही निवडणूक लढवेन आणि चांगल्या मताने निवडून येऊन दाखवेन. त्यासाठी मी पूर्णपणे तयारी केलेली आहे. शिवसेनेत सामंत साहेब असताना शिवसेना दुभांगल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेले आणि आता तुमच्या पक्षामध्ये 3 ते 4 जण इच्छुक आहेत, त्यांची सलगी उदय सामंतांशी आहे. जर तुमच्यामध्ये जर एकमत झालं आणि तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर खरोखर सगळे जे इच्छुक आहेत ते तुमच्या पाठीशी राहतील. ह्याबाबत मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की आम्ही एकमेकाशी म्हणजे बंड्या साळवीशी असो इच्छुक आहेत, राजन साळवींशी असो किंवा आमचे लोकसभा संपर्क प्रमुख महाडिक साहेब, आमचे जिल्हा प्रमुख चाळके साहेब यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले तुम्ही इच्छुक आहेत, तुम्ही गो अहेड, काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटी आमचंही म्हणणं आहे की पक्ष आणि उद्धवसाहेब जे ठरवतील तोच उमेदवार आमचा. त्यामुळे आमचे जितके इच्छुक आहेत त्याच्यात एकालाच कोणाचं तरी तिकीट मिळणार आहे आणि मग बाकीचे सर्व त्याच्या पाठीशी राहण्याचं 100% मला खात्री आहे. आणि माझं तर मत आहे, मी तर 100 नाही 200% त्याच्या पाठीशी राहणार, मला जरी नाही मिळालं तरी. सेनेचा बालेकिल्ला आपण म्हणतो आहे, हो 2004 साली सुद्धा असं चित्र होतं, पण अचानकपणे सामंत पॅटर्न जन्माला आला आणि उदय सामंत निवडून आले. काय आपल्याला खात्री देता येईल की तोच पॅटर्न पुन्हा राबवला तर? नाही, हे बघ, कोणी कुठल्याही गोष्टीची इलेक्शनमध्ये खात्री देऊ शकत नाही. प्रत्येक वेळी कोणते वेगवेगळे फॅक्टर चालत आहेत. आज जो ट्रेंड आहे लोकसभेला आणि या विधानसभेला जो चालणार आहे ते पाहता आमचं ठाकरे गट या तालुक्यात नक्कीच सीट जिंकून आणेल ही मला खात्री आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे. आणि आम्ही लोकसभा इलेक्शन नंतर दुसऱ्या दिवसापासून सगळे हे स्टॅटिस्टिक घेऊन आम्ही आमच्या सगळ्या मतदारसंघात आमचे जे सगळे इच्छुक आहेत त्यांच्यासहित आम्ही सगळ्यांनी बंड्या साळवी सगळ्यांनी आम्ही काम सुरू केलेलं आहे ठाकरे गटासाठी ही सीट जिंकून येण्यासाठी. हां, आता मतदान इलेक्शन म्हटल्यावर त्याच्यात इच्छुक 4 जण असतात, तिकीट एकालाच मिळतात आणि ते एकाचं तिकीट मिळाल्यावर सगळे मॅन होणार आहेत आणि त्या दृष्टीने एकाचंच काम होणार आहे. लोकसभा निवडणुकीचं वातावरण पाहता या मतदारसंघात सामंत पॅटर्न चालणार नाही असं वाटतं? तुम्हाला लोकसभा इलेक्शनला सुद्धा आता तुम्हाला त्याची खात्री झालेली आहे, म्हणजे मी वेगळं काय बोलण्याची गरज नाही आहे. चाललेला नाही आहे आणि ह्याच्या पुढेही चालणार नाही आहे. सगळ्या लोकांची तीच मागणी आहे, म्हणून तर आम्ही इच्छुक झालेलो आहोत ना आणि खात्री आहे आम्हाला. 10,000 मताधिक्य